तर नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच असाल मी अशी आशा ठेवते. तर मी आज विषय सांगणार आहे की मला 2 मुली आहेत आणि मी त्या मुलींचा एकटी कसा सांभाळ करते. खरं पाहिलं तर मी माझ्या नवऱ्याकडेच आहे राहायला, पण नवरा हा 24 तास घरामध्ये नसतो. नवरा कामाला जातो. मग आपण मुलं कसे सांभाळायचे किंवा मी दोन्ही वेळेस मला एक 3.5 वर्षाची मुलगी आहे आणि एक आत्ता 1 वर्षाची मुलगी आहे. तर दोन्ही मुलींचा मी सांभाळ आजपर्यंत कसा केला आहे मी तो सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करा आणि ज्यांना मुली आहेत, ज्यांना बाळ आहेत त्यांना नक्की शेअर करा. कारण आहे ना, आजकाल लहान मुलींवरती अन्याय, अत्याचार खूप वाढत चालले आहेत. तर मी सांगते तुम्हाला, मी दोन्ही प्रेग्नेन्सीमध्ये सासरीच होते. डिलेवरी होण्याअगोदर 8 दिवस, 4 दिवस असं मी माहेरी गेली आणि माझ्या पहिल्या बाळाच्या टायमिंगला मी 4 महिने माहेरी राहिली आणि दुसऱ्या बाळाच्या टायमिंगला 2 महिने पण पूर्ण राहिली नाही. तर मग माझी मोठी मुलगी यावर्षी अर्ध्यातून स्कूलला जायला लागली होती दिवाळीनंतर. माझ्या दोन्ही मुली 3.5 वर्षाची मुलगी म्हणजे खूप मोठी नाही, खूप छोटी आहे आणि 1 वर्षाची मुलगी म्हणजे तिला जर चालायला येत नाही आणि बोलायला येत नाही. तर मी कशा सांभाळल्या आहेत, तर मला याच्यासाठी महिलांना सांगायचं आहे. हा महिलांसाठी, पुरुषांसाठी, दोघांसाठी व्हिडिओ आहे. माझ्या घरी मी पुण्यात राहते आणि मी माझ्या बाळाला अंघोळ घालणं, मी माझी अंघोळ करणं, मी स्वयंपाक करणं, मी झोपणं, मी साफसफाई करणं, मी बाथरूम साफ करणं, मी सूला जाणं किंवा मुलांना अंघोळ घालणं, मोठ्या मुलीला अंघोळ घालणं, छोट्या मुलीला अंघोळ घालणं, हे कंटिन्यू मी सोबत ठेवत आहे. जेवण बनवताना मी माझ्या बाळाला घेऊन जेवण बनवत आहे. पण मी शेजाऱ्यांच्या घरी माझ्या मुलींना ठेवलं नाही, लेडीजकडे पण नाही. मी घरातली, दारातली साफसफाई अगदी टेरेसपर्यंत साफसफाई करत आहे रोजच. घरात कामं तर रोजच चालू असतात. पण मी माझ्या बाळाला कडेवर घेऊनच करत आहे. मी कुठल्या शेजारी हात पसरवायला गेली नाही किंवा कोणाचं दार वाजवायला गेली नाही की मला थोडं काम आहे आणि माझ्या बाळाला थोडा वेळ सांभाळा. बिलकुल नाही. आपलं बाळ आपल्याला जड नाही आणि शेजाऱ्यांवरती विश्वास ठेवू नका. आता तुम्ही म्हणाल की मी पुरुष आहे आणि पुरुष व्हिडिओ पाहतोय तर, आणि शेजारी आसपास नातेवाईक आहेत आणि बाळाला सवय लागली आणि ते बोलवतात आणि आम्ही नाही बोललं तर ते या बोलतात आणि मग बाळ जातं. खरं पाहिलं तर बाळाला आधी समजवा. 8-10 दिवस, 1 महिनाभर तुम्ही मेहनत घ्या. तुमचं बाळ शेजारी कोणाच्या घरी गेलं नाही पाहिजे. कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं बाळ जर 1 महिना कोणाच्या घरी गेलं नाही ना, तर ते मनानं जाणार नाही. तुम्ही तर त्याला जा बोलायचंच नाही आहे. 1 महिना तुम्ही कंट्रोल करायचं तुमच्या बाळाला. तुमच्या बाळाला कंट्रोल करणं फक्त आईचं काम नाही. आई वडील ही दोन्ही बाजू जर एकमतानं असतील ना, तर बाळ लवकर ऐकतात. दोन्ही मम्मी पप्पा जर दोघे जर बोलत असतील ना, जाऊ नको, खेळू नको, मम्मीचं ऐक, मम्मी बोलणार पप्पाचं ऐक, दोघांनी एका मतानं बाळं सांभाळायचे असतात. आईनं बोलायचं जाऊ नको, आईला काळजी आहे म्हणून जाऊ नको बोलायचं आणि पप्पाला वाटतं की मुलांमध्ये खेळावं म्हणून पप्पानं जा बोलायचं. तिथे आई हरली जाती. आई जो निर्णय घेत आहे मुलं सांभाळण्याचा, त्या निर्णयाला प्रतिसाद हा बापाचा असलाच पाहिजे, 100% असला पाहिजे. मग हळूहळू तुमची मुलं जाण्याचे बंद होतील. अगदी मी पाणी भरण्यापासून कचरा टाकेपर्यंत, मी दारामध्ये आलेली कॉर्पोरेशनची कचरा गाडी, मी माझं 2 महिन्याचं बाळ असतानापासून बाळाला हातात घेऊन कचरा आजही टाकत आहे. गाडी उन्हाची येत असती, गाडी दुपारची येत असती, पण मी माझ्या बाळाला कडेवर घेऊन, हातात घेऊनच कचरा टाकत आहे. कोणावरही अवलंबून राहू नका. कुठलेही शेजारी, कुठलेही नातेवाईक आपले नाहीत, असं स्वतःच्या माइंडमध्ये फिट करा आणि स्वतःने जन्म दिलेलं बाळ पूर्णपणे सर्वस्व तुमच्या जीवावर सांभाळा. कारण जग
जग आहे, जगाबद्दल मी जास्त सविस्तर खोल सांगू शकत नाही. शेजारी आणि नातेवाईक हाय बाय पुरतेच ठेवा आणि तुमच्या मुलांना त्यांच्यापासून कित्येक दूर दूर ठेवा, म्हणजे त्यांनाही हाय बाय पुरतंच ठेवा. एवढंच मला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सर्व महिलांना शेअर करा आणि पुरुषांनाही शेअर करा, जेणेकरून तुम्ही घेतलेला निर्णय पुरुषही सपोर्ट करतील. तर मी तेच इन करते. बाय.